क्या फिर एक बार आपसी विवाद बना मीरा भाईंदर में आफत का विवाद? ऐसा भी होता है। नमस्कार, मैं दीपाली मिश्रा, आप देख रहे हैं द रियलिटी चेक। क्या है इस पूरे हकीकत और सच्चाई इस थप्पड़ की जानने के लिए आज हमारे बीच कई लोग हैं, लेकिन सबसे पहले हम बात करेंगे यहाँ मराठा एकीकरण समिति का, जिन्होंने आज डीसीपी के पास एक मोर्चा निकाला और क्या कहना है उनका इस पूरे विषय पे आइए जानते हैं। उन्हीं लोक मीरा भाईंदरमध्ये येतात आणि परत आपला शहर पेटवायचं काम करतात। काय बोलणार तुम्ही? मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न कोणीही करू नये। सर्वात प्रथम मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो, महाराष्ट्र हे 107 हुतात्मे देऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत स्थापन झालेला आहे। एक भाषिक मराठी राज्य स्थापन झालेलं आहे। त्या राज्यामध्ये जर तुम्ही इथे उदरनिर्वाहासाठी, रोजगारासाठी, व्यवसायासाठी आलेला आहात, तिथे आम्ही आमची मराठी भाषेची भिंत आमच्या दुर्दैवाने बाजूला केली, तुम्हाला आश्रय दिला, तुम्हाला आमच्या नेत्यांनी जागा दिल्या, पालिका अधिकाऱ्यांनी स्वतःला गहाण ठेवून आमचे भूखंड तुम्हाला दिले, बेकायदेशीर तुमचे दुकानं चालले जातात, बेकायदेशीर धंदे चालले जातात, तर तुम्ही ते गप्प गुमाने केले पाहिजेत। आणि ज्या वेळेस तुम्ही एखादा व्यवसाय करता, व्यावसायिक जो म्हणून असतो, व्यापारी म्हणून जो असतो, त्याचं कर्तव्य आहे की तुमच्याकडे एखादा ग्राहक जेव्हा येतो तर त्या ग्राहकाच्या भाषेमध्ये सेवा दिली पाहिजे, ग्राहक नियमाचं उल्लंघन केलं नाही पाहिजे। राज्य शासनाचा जो अधिनियम 1964चा आहे राजभाषा अधिनियम, त्या राजभाषा अधिनियमचं उल्लंघन केलं नाही पाहिजे। जर आपण नवीन असाल, आपल्याला ही भाषा येत नसेल, तर आपण प्रेमाने हात जोडून सांगायला पाहिजे की आम्ही या राज्याची भाषा शिकू, आत्ता मला माफ करा, मी नक्कीच शिकेल। परंतु या जो व्यापारी आहे याने मुजोरी केली, सांगितलं की या महाराष्ट्राच्या अनेक भाषा आहेत, मराठी बिराठी कुछ नाही, आणि तिथे हा वाद वाढला गेला। बरं, वाद इतका मोठा नव्हता, दोन कानाखाली मारल्या, दोन कानाखाली मारण्यापेक्षा या शहरात मोठ्या मोठ्या घटना घडतात, मुलीवर अत्याचार होतात, पोलिसांवर पोटामध्ये चाकू खोपसला जातो, पोलिसाच्या अंगावरती गरम पाणी फेकलं जातं, अनेक घटना, एकमेकांची डोकी फोडली जातात। त्या ठिकाणी देखील पोलीस कधीही गुन्हा नोंदवायला बघत नाहीत, कधीतरी एनसी एखादी नोंदवतात। त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्याला जावं लागतं, पक्षाला जावं लागतं, मग गुन्हा नोंदवतो। मग असं या ठिकाणी काय घडलं की दोन थापडीवरती एवढं शहर पेटलं गेलं, तर त्याचं एकमेव कारण आहे, जे स्वतःला शांतिप्रिय म्हणून घेणारे आमचे सर्व समाजाचे, संपूर्ण शहराचे जे आमदार आहेत, त्या आमदारांनी काय केलं, हा व्हिडिओ समाज माध्यमावर पोस्ट केला आणि त्यामध्ये लिहिलं की गुजराती मारवाडी समाजाच्या व्यापाऱ्याला मारलं गेलं। मुळात त्या माणसाने जे दोन कानफडत मारल्या होत्या त्याचा समाज विचारून मारलं नव्हतं। त्याने विचारलं का की तू गुजराती आहे म्हणून मी तुला मारतोय? नाही। तू मारवाडी आहे म्हणून तुला मारतो? नाही। मग आमदारांनी किंवा हे जे समाजकंठक मराठीच्या विरोधात रस्त्यावर काल उतरले, यांनी मराठी विरोधात घोषणा का दिल्या, मराठीच्या विरोधात आंदोलन का केलं, आणि आमच्या पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवूनही तुम्ही मोर्चा काढून मराठी माणसावर हे जे तुमची ताकद दाखवायचा प्रयत्न करताय, यासाठी आम्ही आज माननीय उपायुक्तांना भेटलो, त्यांना सविस्तर निवेदन दिलं की या मोर्चामध्ये अपशब्द वापरले गेले, पोलिसांना वेठीस धरलं गेलं आणि मोर्चाची परवानगी नसताना मोर्चा काढला गेला, या विरोधात गुन्हे नोंदवावे, आणि जे आमदार आहेत त्या आमदारांनी विशिष्ट समाजाचा उल्लेख करून मराठी विरुद्ध अमराठी असा सामाजिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला। या देखून मी अजून सांगू इच्छितो की मराठी एकीकरण समिती खरं तर सर्वांची आहे, सर्व मराठी भाषिकांची आहे, सर्व पक्षांची आहे, परंतु भाजपा या राज्यामधून सत्तेमध्ये जी आलेली आहे त्यांनी काय केलं, पहिलं हिंदू मुस्लिम भांडणं केले। आत्ताच आपल्या शहरामध्ये हिंदू मुस्लिम दंगल त्यांनी पेटवली होती। त्यानंतर त्यांनी काय केलं, विधानसभेला मराठा विरुद्ध ओबीसी केलं, ते शांत होते। यांनी आता या महानगरपालिकेची निवडणूक, मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर हे जे MMR क्षेत्र आहे या ठिकाणच्या निवडणुका आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येऊ घातल्यात, आणि या निवडणुकीमध्ये यांना अमराठी मतदार एकत्र करायचे आहेत, मराठीच्या विरुद्ध उभा करायचे आहेत, आणि एक गठ्ठा मतं स्वतःला मिळवायचे आहेत, म्हणून हे षडयंत्र मुद्दामून केलं जात आहे। याचा निषेध करण्यासाठी एक आंदोलन शासनाला पाठवण्यासाठी आम्ही आज माननीय उपायुक्तांना भेटलेलो आहोत। पण हे पक्षाचा प्रश्न आहे, मराठी माणसाचा प्रश्न नाही आहे, इथे मनसेचा प्रश्न आहे, ते मनसेच्या लोकांनी मारले, मराठी माणूस मारणे असा प्रश्न नाही आहे। मराठीचा मुद्दा मुळात राजकारणाचा नाही। सगळ्यात प्रथम सांगतो, तुम्ही अनेक वर्षापासून या राज्यामध्ये राहता, मराठी बोलता, मराठी संस्कृती स्वीकारलेली आहे, तर तुम्ही मराठी आहात, तुम्ही मराठी बोललं पाहिजे, हे राज्य शासनाने सांगितलंय। राजकारणी म्हणतात म्हणून मराठी आहे असं नाही आहे। अहो, राजकारणी आत्ता आले, आमची मराठी 2000 वर्षापूर्वीची आहे, आमचं राज्य 65 वर्षापूर्वी स्थापन झालं, आणि ते कायदा 65 वर्षापूर्वीचा आहे।
मग जर मराठी कोणी बोलत नसेल तर आज सामान्य माणूस त्या विरोधात पेटून उठतो, आवाज उचलतो आणि मग हा संघर्ष होतो. हा मनसेला मारल्याचा मुद्दा नव्हता. यांना ही ताकद दाखवायची होती की तुमच्या शहरामध्ये आम्ही 1000 किलोमीटरहून आलो पण तुमच्यावर कशी कुरघोडी करू इच्छितो हे दाखवायचं होतं. म्हणून त्यांनी हा व्यापाऱ्यांनी एक विशिष्ट समाजाचा हा मोर्चा का निघाला मला सांगा. या लोकांनी ज्या आपल्या इथे गोल्डन नेस्टला जे एक मुलगा या ठिकाणी वारला जलतरणमध्ये, त्या ठिकाणी मोर्चे का नाही निघाले? कुठे गेले होते आमदार? आज कसे काय मोर्चे निघाले? हे आमदारांनी त्यावेळेस पोलिसाच्या पोटामध्ये चाकू खुपसला त्यावेळेस पोस्ट करून सगळ्यांना आंदोलन करायची भाषा का नाही केली? या आमदारांनी ज्यावेळेस मराठी माणसाला मला स्वतःला या मीरा रोडमध्ये घर नाकारलं होतं त्याचं FIR आम्ही केला त्यावेळेस या आमदारांनी मोर्चा का नाही काढला? हे आमदार शहराचे आहेत, त्यांनी हे लक्षात घ्या. विशेष समाजाला मराठीच्या विरोधात भडकावून तुम्ही शहरामध्ये जास्त दिवस सत्तेत नाहीत ना, म्हणून तुम्हाला लोकांनी मागच्या 5 वर्ष घरी बसवलं होतं. तुम्ही आता कीर्तन ठेवून मराठी माणसाची बाजू घेऊन मराठीत बोलून सत्तेवर आलात ना, हे टिकवा आणि मराठी संस्कृती मराठी भाषा सर्वांना शिकण्यासाठी प्रवृत्त करा. त्यांना सांगा की राज्यामध्ये राहतोय आपण, ते राज्य मराठी आहे. इथे 107 हुतात्मे देऊन मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालं आहे, तिथे आपलं पोट भरतं म्हणून आपण तिथला आदर केला पाहिजे असं आमदारांनी सगळ्यांना सांगावं. म्हणजे हे जे आपले जे संघर्ष निर्माण होतात ते होणार नाही. थैंक यू सो मच। शहर इस समय किस ओर जा रहा है ये लोगों को समझना और सूझबूझ के साथ काम करना बहुत ज़रूरी हो गया है, क्योंकि फिर से एक बार मीरा भाईंदर शहर उसी तरफ दौड़ रहा है जहां फिर से एक बार सर समान और नीचे धर पे काम करने वाला इंसान ही भोगेगा। ये लड़ाई आपस की रह जाएगी लेकिन विवाद घंटों चलेगा। मीरा भाईंदर का एक छोटा सा मुद्दा अब नेशनल मुद्दा बनता जा रहा है। हर मीरा भाईंदर का छोटा से छोटा झगड़ा नेशनल टीवी पे आ गया। मीरा भाईंदर का नाम जहां परचम लहरा रहा था, जहां बुलंदियों पे था, वो अब सिर्फ और सिर्फ सुर्खियां बटोर रहा है। तो ये शहर वासियों के लिए एक संदेश है हमारी ओर से कि जाने बूझे और सब एक हैं, इससे मिलजुल कर शहर को बचाएं और अपने आप को स्वस्थ रखें। आगे क्या रंग रूप लेगा ये पूरा विषय जानने के लिए बने रहें, जुड़े रहें और देखते रहें मेरे यानी दीपाली मिश्रा और प्रसाद के साथ द रियलिटी चेक।